नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बरे आहात ना? काळजी घेत जा, अभ्यास करत जा आणि आपण जे काही एक्सरसाइज घेत आहोत आज त्याच्या पुढचे एक्सरसाइज म्हणजे 2.5 2.5 पाहणार आहोत. तर एक्सरसाइजमध्ये काय आहे ते आधी नेमकं आपण समजून घेऊयात. याच्या आधीच्या एक्सरसाइज तुम्ही केल्याच असतील त्या तुम्हाला समजल्याच असतील. नसल्या समजल्या तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि कमेंटमधून कळवा. आता राहिली गोष्ट की आजच्या एक्सरसाइजमध्ये नेमकं आपण काय पाहणार आहोत. तर आजच्या एक्सरसाइजमध्ये काय तर आपल्या जे क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरण आहे याचाच आपण दुसरा फॉर्म पाहणार आहोत म्हणजेच अल्फा बीटा फॉर्म. तर अल्फा बीटा काय आहे तर अल्फा बीटा जसं की आपण याच्या आधी पाहिलं की आपल्या वर्ग समीकरणाचे म्हणजेच क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन मुळं निघायचे. मग दोन मुळं म्हणजे काय तर दोन सोल्युशन्स निघायचे म्हणजे x इज इक्वल टू डॅश डॅश ऑर x इज इक्वल टू डॅश डॅश म्हणजे एक्सचे आपण दोन व्हॅल्यू काढायचो, एक पहिली आणि दुसरी ऑरमध्ये. तर मग जी पहिली व्हॅल्यू आहे तिला आपण अल्फा म्हणू आणि दुसरी जी व्हॅल्यू आहे तिला आपण बीटा म्हणू. मीन्स अल्फा अँड बीटा इज द सोल्युशन ऑफ ए क्वाड्रेटिक इक्वेशन. म्हणजे ते आपल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहेत, आपल्या समीकरणाची उकल आहेत. तर मग आता याच्या पलीकडे जाऊन आपल्याला अल्फा बीटा फॉर्ममध्ये जर क्वाड्रेटिक इक्वेशन पाहायचं आहे तर ते अशा प्रकारे असेल. जसं की आपलं जे मूळ इक्वेशन असतं ax² + bx + c इज इक्वल टू 0. हा आपल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म झाला म्हणजे सामान्य रूप झालं. परंतु आता आपले जे दुसरे इक्वेशन आहे ते आपलं असं असेल x² मायनस कंसात अल्फा अधिक बीटा x प्लस अल्फा गुणिले बीटा आणि बरोबर असेल 0. म्हणजे जसं की आता c आहे त्याच्या जागी आपल्याला अल्फा इंटू बीटा दिसेल, एक्सच्या शेजारी बी आहे त्याच्या शेजारी आपल्याला अल्फा प्लस बीटा दिसेल तो मायनस, आणि x² शेजारी ए आहे ते फक्त 1 आहे. मग आता हे झालं आपलं x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजेच हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते मुळांच्या रूपातील वर्ग समीकरण आहे म्हणजेच रूट फॉर्म मधलं क्वाड्रेटिक इक्वेशन. तर रूट फॉर्म मधलं म्हणजे त्याला आपण सोपं जाणे समजण्यासाठी अल्फा बीटा फॉर्म मधलं क्वाड्रेटिक इक्वेशन असंही म्हणू आपण. मग आता इथे आपल्याला अल्फा प्लस बीटा काय आणि अल्फा इंटू बीटा काय किंवा त्याच्या व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या ते आपण एकदा चेक करूयात. जसं की आपल्याकडे इथे x² इथे 1 आहे तर आपल्याला इथेही जर 1 करायचं असेल तर आपण याला डिवायडेड बाय ए म्हणणार म्हणजे डिवाइड करायचं आपल्याला ए ने. ए कॅन्सल होईल, इथे आपणला ए येईल आणि इथे पण आपणला ए येईल. तर 0ला जर ए ने डिवाइड केलं तर आन्सर 0च असेल. मग आता आपण कम्पेअर करणार, ए म्हणजे 1 आहे, जो अल्फा प्लस बीटा इथे एक्सला कोफिशियंट आहे तो इथे आहे b/a. म्हणजे थोडक्यात आपण अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपला फॉर्म्युला असेल b/a. आणि परंतु इथे जो अल्फा प्लस बीटा आहे तो कॉमनली मायनस आहे तर आपण याला मायनस ने देतात, तो मायनस म्हणजे हा मायनस असा असेल मल्टिप्लायला, तर साइन चेंज करून आपण तोच मायनस आपण इकडे -b/a ला देणार. आता हे जर कळालं जरी नसलं तरी एक मात्र आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a हा फॉर्म्युला आपण नेहमी लक्षात ठेवायचा. आता दुसरी गोष्ट अल्फा इंटू बीटा त्याचं सुद्धा कंपॅरिझन म्हणजेच कॉन्स्टंट नंबर, तर वरती आहे आपला c/a, दोन्ही प्लसच आहेत. तर इथे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू असेल c/a. याला इक्वेशन नंबर आपण देऊया सेकंड. तर आता लक्षात ठेवताना अल्फा प्लस बीटा म्हणजेच मुळांची बेरीज सम ऑफ ए रूट इज -b/a आणि प्रोडक्ट ऑफ ए रूट म्हणजेच मुळांचा गुणाकार बरोबर c/a. अशा प्रकारे आपण लक्षात ठेवणार. पहिलं पुन्हा एकदा रिपीट करतो, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a, अल्फा इंटू बीटा c/a. हे दोन फॉर्म्युले. तर अल्फा प्लस बीटा म्हणजे सेमीवाल्यांसाठी सम ऑफ ए रूट आणि मराठीवाल्यांसाठी मुळांची बेरीज. आता अल्फा इंटू बीटा सेमीवाल्यांसाठी आणि इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी प्रोडक्ट ऑफ ए रूट आणि मराठीवाल्यांसाठी आपण त्याला म्हणणार मुळांचा गुणाकार. अशा प्रकारे हे जे काय आहेत ते दोन सूत्र लक्षात ठेवा. मी फक्त वरचं जे आहे आधीचं ते तुम्हाला कसं आहे म्हणजे तुम्हाला ते समजण्यासाठी सोपं जावं म्हणून फक्त सांगितलेलं आहे. ते जर कळालंच तर चांगलीच गोष्ट आहे, कारण ते काही अवघड नाही. जसे आपण कंपॅरिझन करतो ए बी सीच्या व्हॅल्यू तशीच आपण अल्फा प्लस बीटाची कंपेअर केली b/a झाली, अल्फा इंटू बीटाला कंपेअर केलं c/a झालं. आणि जसं की x² कोफिशियंट 1 होता इथे 1च आहे. तर अशा प्रकारे आपण हे गणित
आता याच्या पुढचे जे गणित आहेत ते समजून घेण्यासाठी आधी एवढं फक्त व्यवस्थित लक्ष देऊन लिहून घ्या. तर आता आपण अल्फा बीटा काय, पुन्हा अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा हे पाहिले. आता त्याच्या पुढे आपल्याला नेचर ऑफ रूट्स म्हणजेच मुळांचे स्वरूप पाहायचंय. नेचर ऑफ रूट्स म्हणजेच मुळांचे स्वरूप. तर मुळांचे स्वरूप म्हणजे नेमकं काय, तर जसं की आपण आता मूळ म्हणजे काय हे आपल्याला कळायचं असेल. मूळ म्हणजे आपल्या इक्वेशनचं सोल्युशन, रूट म्हणजे आपल्या इक्वेशनचं सोल्युशन. तर हे याचं नेचर ऑफ रूट म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचं आहे की आपण डेल्टा काढणार म्हणजे डिस्क्रिमिनंट काढणार आणि मग त्याच्यावरून ठरवणार की हे जे आपलं इक्वेशन आहे ते सॉल्व करता येतं आहे का नाही. म्हणजे जर इक्वेशन सॉल्व होत असेल तर ते करता येतं आहे का, जर होत नसेल तर का होत नाही, आणि जर असेल तर त्याचे रूट किती आहेत किंवा कसे आहेत ते आपल्याला सांगायचे. म्हणजे दोन्ही प्लस आहेत, दोन्ही मायनस आहेत, किंवा याचं रूटच निघत नाही, किंवा दोन्ही सेम आहेत, ते आपण इथे आता पाहणार. किंवा नॅचरल रिअल नंबर आहे किंवा नाही, तर ते कसं पाहायचं ते आपण पाहूयात. आपल्याला पहा, मी एक फॉर्म्युला लिहितो तो तुमच्या लगेच लक्षात येईल. b² - 4ac आला लक्षात. आपण याच्यावरती काही गणितं केलेत. तर आपण याला म्हणणार डेल्टा. डेल्टा म्हणजेच डिस्क्रिमिनंट. तर आपण याला विवेचक असंही म्हणू शकतो. मग आता डेल्टा जर फॉर्म्युला आहे b² - 4ac आणि b² - 4ac ची किंमत कशी काढायची ती तुम्हाला चांगलीच माहिती आहे. मग आता काय, तर याचे उत्तर येण्याच्या 3 पॉसिबिलिटी आहेत. मग आता त्या कोणत्या, एक तर उत्तर 0 येईल, 0 पेक्षा मोठं येईल, किंवा 0 पेक्षा लहान येईल. मग आता 0 पेक्षा मोठं आणि 0 पेक्षा लहान म्हणजे काय, जर एखादी संख्या 0 पेक्षा मोठी असेल तर ती प्लस असते. जसं की उदाहरणार्थ 1 2 3 4 5 अशी पुढं आपण जिथपर्यंत म्हणून जाऊ तिथपर्यंत. 0 पेक्षा लहान असेल तर आपण तिला कसं ओळखणार, तर -1 -2 -3 -4 अशी मागं मागं जात राहील. मग आता आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, आपल्या इथे 3च व्हॅल्यू निघू शकतात. एक तर 0 असेल, 0 पेक्षा लहान असेल, किंवा 0 पेक्षा मोठी असेल. मग आता कुठलीही पॉझिटिव्ह म्हणजे धन संख्या ही 0 पेक्षा मोठी असणार, कुठलीही ऋण संख्या म्हणजेच मायनस निगेटिव्ह नंबर हा 0 पेक्षा लहान असणार, म्हणजे <0 अँड <0. तर पॉझिटिव्ह नंबर हा <0 असेल, निगेटिव्ह नंबर हा <0 असेल. ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि मग आता आपण काय करणार की ह्या डेल्टाच्या व्हॅल्यू आपण असं कन्सिडर करू, एक तर 0 असेल म्हणजे तुमचा डेल्टा 0 येऊ शकतो, किंवा डेल्टा हा 0 पेक्षा छोटा असू शकतो म्हणजेच मायनस, आणि डेल्टा हा 0 पेक्षा मोठा असू शकतो म्हणजेच प्लस. आता 0 पुढे हे ॲरो दाखवलेला आहे आपला, तर याचा अर्थ 0 हा मोठा आहे डेल्टापेक्षा, म्हणजे डेल्टा हा 0 पेक्षा लहान आहे. तर आपल्याला इथे नंबर निगेटिव्ह मिळेल. आता इथे 0च असल्यामुळे साईनची काही आवश्यकताच नाही. आता इथे डेल्टा हा मोठा असेल 0 पेक्षा म्हणजे <0, तेव्हा आपल्याकडे कुठलाही जो नंबर असेल तो पॉझिटिव्ह असेल म्हणजे प्लस संख्या असेल. उदाहरणार्थ 56 57 10 20. निगेटिव्ह म्हणजे -4 -2 -50 अशी कुठली एक नंबर असेल, आणि 0 म्हटल्यावर 0 दिसणार. तर आता आपल्याला काय करायचं, नेचर ऑफ रूट ह्या 3 कंडिशनमध्ये वेगवेगळं असतं. जसं की इथे आपण लिहिणार रूट्स आर रियल अँड इक्वल्स. इथे रूट हे रियल म्हणजे वास्तव संख्या, इथे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान, समान म्हणजे सारखे. आता इथे जर डेल्टा हा 0 पेक्षा लहान असेल म्हणजेच निगेटिव्ह असेल, मायनस असेल, तर आपण काय करणार, इथे रूट निघत नाहीत. मग आपण लिहिणार इथे रूट्स आर नॉट रियल, म्हणजेच मराठीवाले लिहिणार इथे जे मूळ आहे ते अवास्तव आहेत. मुळे कसे आहेत, तर अवास्तव. अवास्तव म्हणजे काय, ज्याला आपण मोजू शकत नाहीत. याचं कुठलंही उत्तराचं सोल्युशन निघणार नाही. ना तुम्ही फॅक्टराइज मेथडनं काढू शकता, ना तुम्ही कंप्लीट स्क्वेअरनं काढू शकता, ना तुम्ही फॉर्म्युला मेथडने काढू शकता. म्हणजे कुठल्याही पद्धतीने आपण इक्वेशन सॉल्व करू शकत नाही. याचं उत्तर कितीही प्रयत्न केला तर निघणारच नाही जेव्हा डेल्टा हा मायनस असेल.
मग आता डेल्टा जर प्लस असेल तर मात्र रूट्स आर रियल अँड अनइक्वल, म्हणजे इथे हे रूट जे आहेत ते रियल अँड अनइक्वल असतील. म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणणार जे आता जर डेल्टा प्लस असेल म्हणजे धनसंख्या मिळत असेल तर आपले जे मूळ आहे म्हणजे सोल्युशन आहे ते वास्तव असेल परंतु समान नसेल, म्हणजे आपण इथे लिहिणार वास्तव व असमान. तर आता हे एक्झाम्पल मध्ये कसं लिहायचं ते आपण पाहूच, परंतु पुन्हा एकदा आपण रिवाइज करू. डेल्टा जर 0 असेल तर आपले जे रूट्स असतात ते रियल अँड इक्वल्स असतात, म्हणजेच वास्तव व समान असतात. जर डेल्टा हा 0 पेक्षा लहान असेल म्हणजेच लेस असेल तर रूट्स आर नॉट रियल, म्हणजे जे काही रूट आहेत ते रियल नसतील, म्हणजेच मुळे अवास्तव असतील ज्याचं उत्तर निघणार नाही. आणि जर डेल्टा हा ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजेच 0 पेक्षा मोठा असेल तर आपले जे रूट्स आहेत ते रियल अँड अनइक्वल असतील, म्हणजेच वास्तव आणि असमान असतील. तर एवढं एकदा व्यवस्थित पहा, आपण काही उदाहरणं पाहूच म्हणजे लक्षात येईल की ते कसं सोडवायचं. सध्या याला व्यवस्थित लिहून घ्या. चला तर मग आज आपण एक्सरसाइज मधले गणित पाहूया. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे ax² + bx + c = 0 क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, म्हणजेच वर्ग समीकरण आहे. त्याच्यात एक पहिली व्हॅल्यू दिली b² - 4ac = 5, दुसरी दिली b² - 4ac = -5 आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे, म्हणजेच ही कृती पूर्ण करायची. तर ह्या कृतीमध्ये नेमकं यांनी काय सांगितलं की नेचर ऑफ रूट्स म्हणजेच मुळांचं स्वरूप ठरवायचं आहे. म्हणजे जे आता जर ह्या इक्वेशनचं जे डिस्क्रिमिनंट आहे म्हणजेच विवेचक आहे तो जर 5 असेल, मग आता 5 0 पेक्षा मोठे आहेत की लहान आहेत, तर दिसता क्षणीच आपल्याला कळतं 5 हे 0 पेक्षा मोठे आहेत. मग आपण जे आधी लिहिलंय ते जर लक्षात नसेल तर पुन्हा एकदा वहीचं पान पाहायचं तिथं म्हणजे सुरुवातीला, आणि मग लगेच तिथं कळेल आपल्याला की जर विवेचक हा 0 पेक्षा मोठा असेल तर आपली मुळे ही वास्तव व असमान असतात, म्हणजेच रियल अँड अनइक्वल असतात. मग इथे लिहिणार तुम्ही वास्तव व असमान, सेमीवाली लिहितील रियल अँड अनइक्वल, मराठीवाली लिहिणार वास्तव व असमान. आता b² - 4ac = जर -5 असेल, मग आता मायनस आहे म्हणजे तो 0 पेक्षा लेस आहे, लेस दॅन 0. जर 0 पेक्षा लहान असेल तर आपले जे वर्ग समीकरणाची मुळे आहेत ती कशी असणार, तर पुन्हा आपण याच्या आधी जे लिहून घेतलं ते पाहू शकता किंवा लक्षात ठेवायचं की जर मायनस असेल म्हणजे 0 पेक्षा लहान असेल तर इथे मुळे निघत नाहीत, म्हणजे आपण इथे लिहिणार अवास्तव. आता अवास्तव म्हणजेच काय, तर रूट्स आर नॉट रियल. आता आपण इथे पाहूया मुळांची बेरीज. तर मुळांची बेरीज किती आहे -7 आणि मुळांचा गुणाकार आहे 5. मग अशा वेळेस आपलं जे इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे अल्फा बीटा फॉर्म मधला x² - अल्फा प्लस बीटा पुन्हा x प्लस अल्फा इंटू बीटा = 0 हे रफमध्ये किंवा मनात लक्षात ठेवायचं. मग आपण पहिला x² ॲज इट इज लिहिला, मग नंतर मायनस, मग जो काही आपला अल्फा प्लस बीटा आहे तो आहे -7. आता दोन मायनस एकत्र आलेत तर आपण याला ब्रॅकेटमध्ये टाकणार. मग x पुन्हा पुढे अल्फा इंटू बीटा म्हणजेच गुणाकार तो आहे 5 आणि बरोबर 0. तर हे सोडवून घेण्यासाठी आपण एक पुन्हा जागा नाही मी इथेच लिहितो x² - प्लस 7x प्लस 5 = 0. तर आपली रिकामी जागा ही असेल x² + 7x + 5 = 0. आता खालच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहूया अल्फा प्लस बीटा. तर अल्फा प्लस बीटाचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे -b/a. तर आपल्याकडे मायनस ॲज इट इज राहील, बी ची व्हॅल्यू आपण चेक करू जी आहे -4. मग आपण इथे -4 ठेवणार, पुन्हा दोन मायनस सोबत नको म्हणून आपण याला ब्रॅकेट देऊ. अपॉन ए आहे आपल्याकडे इथे आहे 2 म्हणजे इथे लिहिले 2. मग पुन्हा याची व्हॅल्यू सॉल्व करता येते जसं की -4/2 ॲज इट इज. मग पुन्हा 4ने जर म्हणजे 4ला 2ने डिवाइड होतं करून घ्यायचं, बे 1 बे, बे 2 4 म्हणजे 2 2 4 म्हणजे डिवाइड बसला 2चा. अशा प्रकारे अल्फा प्लस बीटा आला 2. सेम आपल्याला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची आहे, तर आपल्याकडे त्याचाही फॉर्म्युला आहे c/a.
तर आपल्याकडे सी आहे -3, मग आपण इथे ठेवूया -3 अपॉन ए आहे 2, मग त्याला आपण लिहूया 2. आता याला डिवाइड होत नाही किंवा मायनस मायनस कटतही नाही, ते जसं असतं सर. आता मग अल्फा इंटू बीटा आला -3/2. अशा प्रकारे हे एकदा व्यवस्थित लिहून घ्या. आपण आज एक्सरसाइजमध्ये पहिला प्रश्न पूर्ण केलेला आहे. उरलेले काही गणित आहेत जे ह्याच सूत्रावर आधारित आहेत. जमले तर कराच, नाहीतर आपण उद्याच्या भागात काही गणित पाहणारच आहोत जे की थोडेफार वेगळे आहेत. तर उद्याचा भागही पाहायला विसरू नका. आजचा भाग शेअर करायला विसरू नका. काही अडचणी असल्या तर कमेंटमध्ये कळवा. आणि जर काही गणितं केलीच तुम्ही याच्यातली तर ती मला व्हॉट्सअपवरती पाठवा, मी चेक करून देईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.